नमस्कार मित्रांनो, मी विशाल ओबाळे. मित्रांनो, आज लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. तर आता सध्या तरी मतमोजणी चालू असल्यामुळे कोण किती मतांनी लीड घेत आहे तर हे आपण आपल्या मोबाईलमध्ये लाईव्ह तुम्ही बघू शकता. तर हेच आपण आपल्या मोबाईलमध्ये लाईव्ह कसे पाहायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे आणि सर्च बारमध्ये वोटर हेल्पलाईन असं सर्च करा. वोटर हेल्पलाईन असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा लोगो असणारा ॲप दिसेल. तर हा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचा आहे. ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. तर इथे सर्वात खाली स्किप लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. स्किप लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर यामध्ये 6 नंबरला इलेक्शन रिझल्ट्स ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इलेक्शन रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरतीच 1 नंबरला जनरल इलेक्शन टू पार्लमेंटरी कन्सल्टेशन्स या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे कोणत्या पार्टीच्या किती जागा विन होत झालेल्या आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. परंतु तुम्हाला वरती कन्सल्टेन्सी ट्रेंड्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला आपले स्टेट इथे निवडून घ्यायचे आहे. जसे की इथे मी महाराष्ट्र राज्य, आपले राज्य इथं निवडून घ्यायचे आहे. तर इथे मी महाराष्ट्र राज्य निवडून घेतले आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपले मतदारसंघ हे निवडून घ्यायचे आहे. मतदारसंघ निवडून झाल्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच इथे तुम्ही बघू शकता कल्याण काळे हे जास्त मतांनी लीड घेत असल्यामुळे त्यांचे नाव वरती दाखवण्यात आलेले आहे. तर त्यावरती तुम्ही क्लिक करून घ्या. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कोण किती मतांनी लीड घेत आहे. तुम्हाला इथे लाईव्ह पाहता येणार आहे. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.